मला एक जणांनी कट मारला असा जोरात. मी कीर्तनाला चाललो, पाठीमागून पोरगा आलं, जोरात कट मारला मला. मी बघितलं त्या गाडीवर महाग लिहिलं होतं, बघतोस काय रागानं. ओव्हरटेक केलंय वादानं. त्या मोटरसायकलचा एवढा जोरात आवाज होता, मी माझ्या गाडीत काच बंद असताना सुद्धा तो आवाज मला आला. मी गाडीत बसल्या बसल्या दचकलो आणि त्याच्या गाडीकडे पाठीमागून पाहिलं तर गाडीवर लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केले वादानं. मी म्हणलो वाद असं कमून करायला लागला. पुन्हा गाडी थोडीशी माझी पुढं गेली. पुन्हा तो थांबला, पुढं टपरीवर थांबला आणि टपरीवर 2-4 पुड्या त्याने अशा सोबतच फाडल्या, जणू वाघ फाडलाय, तोंडात टाकल्या. माझी गाडी येऊ दिली. परत माझी गाडी पुढं गेली, परत पाठीमागून आला आणि पुन्हा कट मारला. मी बघतोय तर गाडी तीच आहे, कारण गाडीवरचं नाव मी वाचलो. नाव होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. पुन्हा थोडं पुढे गेलो 5-25 किलोमीटर, तर ती गाडी अशी रोडच्या बाजूला गटरामध्ये पडलेली आणि वाघ असा उताना पडलेला. मी म्हणलो वाघ तर पडला नाही तर उताना. आम्ही 2-4 जण उतरलो गाडीतून, त्याला उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं. अर्ध्या तासानं ते शुद्धीवर आलं. माझ्याकडं असं बघायला लागलं. या म्हणलं बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलं वाघानं.